नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मॅथ सक्सेस या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. चक्रवाढ व्याज काढण्यासाठीची महत्वाची ट्रिक्स आपण पाहणार आहोत. उदाहरण आहे, दरसाल दर शेकडा 10 दराने 8,000 रुपये मुदलाचे 3 वर्ष मुदतीचे चक्रवाढ व्याज किती? ऑप्शन्स आहेत 168 रुपये, 2,400 रुपये, 2,648 रुपये, 2,640 रुपये. पहिले वर्ष n बरोबर 1, मुद्दल आहे 8,000 रुपये, व्याजाचा दर आहे दरसाल दर शेकडा 10. सरळ व्याज काढण्यासाठी सूत्र आहे P गुणिले R गुणिले n छेद 100. किमती जर आपण ठेवल्या तर I बरोबर 8,000 गुणिले 10 गुणिले 1 छेद 100. या 8,000 वरील 2 शून्य आणि 100 वरील 2 शून्य कॅन्सल केले. 80 गुणिले 10 बरोबर 800 रुपये सरळ व्याज होईल. चक्रवाढ व्याज काढण्यासाठी पहिल्या वर्षाची रास दुसऱ्या वर्षासाठी मुद्दल ठरते. म्हणजेच वर्ष दुसरे n बरोबर 1च किंमत ठेवायची. आता पहिल्या वर्षाची रास 8,000 मुद्दल अधिक 800 रुपये सरळ व्याज बरोबर 8,800 रुपये हे मुद्दल दुसऱ्या वर्षासाठी होईल. व्याजा दर 10 आहे. मिळणारे व्याज I बरोबर 8,800 गुणिले 10 गुणिले 1 छेद 100. हे 2 शून्याला 2 शून्य कॅन्सल होतील. 88 गुणिले 10 बरोबर 880 रुपये सरळ व्याज मिळेल. तिसऱ्या वर्षासाठी दुसऱ्या वर्षाची रास म्हणजे दुसऱ्या वर्षाची रास मुद्दल अधिक सरळ व्याज 8,800 अधिक 880 बरोबर 9,680 रुपये हे मुद्दल तिसऱ्या वर्षासाठी होईल. व्याजाचा दर आहे दरसाल दर शेकडा 10. मिळणारे सरळ व्याज I बरोबर 9,680 गुणिले 10 गुणिले 1 छेद 100. शून्याला शून्य गेले. 968 रुपये सरळ व्याज मिळेल. आता या सर्व मिळणाऱ्या सरळ व्याजांची बेरीज म्हणजेच 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज असेल. म्हणून चक्रवाढ व्याज एकूण बरोबर 2,648 रुपये होईल. ऑप्शन नंबर 3. पुढील उदाहरण, दरसाल दर शेकडा 5 दराने 8,000 रुपये मुदलाचे 3 वर्षाचे चक्रवाढ व्याज किती? ऑप्शन्स आहेत 1,200 रुपये, 19,989.12 रुपये, 9,700 रुपये, 12,710 रुपये. हे उदाहरण सोडवा आणि उत्तर कमेंट बॉक्समध्ये पाठवा. धन्यवाद.